नमस्कार मित्रांनो आणि तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। रोजच्या प्रमाणे आज देखील आपण या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न कव्हर करणार आहोत आणि आजचा विषय आहे पानिपतची पहिली लढाई। या लढाईवर आधारित 10 महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत आणि त्यांचे उत्तरांचे स्पष्टीकरण देखील। तर चला मग मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, परंतु सुरुवात करण्याच्या अगोदर आपण काल जो तुम्हाला प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचे अचूक उत्तर काय होते हे पाहणार आहोत। काल जो प्रश्न तुम्हाला विचारला होता तो प्रश्न होता, पानिपत ही गाजलेली मराठी कादंबरी कोणी लिहिली आहे? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विश्वास पाटील। प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी 1761 या पानिपतच्या युद्धावर आधारित पानिपत ही अत्यंत गाजलेली ऐतिहासिक कादंबरी लिहिलेली आहे। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करताना आजचा पहिला प्रश्न आहे, पानिपतच्या विजयानंतर बाबरने पानिपतमध्ये कोणती प्रसिद्ध वास्तू उभारली? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काबुली बाग मस्जिद। आपली पत्नी काबुली बेगमच्या स्मरणार्थ आणि विजयाचे प्रतीक म्हणून बाबरने पानिपत येथे काबुली बाग मस्जिद बांधली, जी मस्जिद आज देखील त्या ठिकाणी उभी आहे। प्रश्न क्रमांक 2, बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी कोणी आमंत्रित केले होते? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राणा संगा आणि दौलत खान लोधी। पंजाबचा राज्यपाल दौलत खान लोधी आणि मेवाडचे राणा संगा यांनी इब्राहिम लोधीचा पराभव करण्यासाठी बाबरला भारतामध्ये आमंत्रित केले होते। प्रश्न क्रमांक 3, बाबरने या युद्धात वापरलेल्या प्रसिद्ध लष्करी रणनीतीचे नाव काय होते? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तुगलुमा पद्धत। तुगलुमा पद्धतीमध्ये सैन्याची डावी, उजवी आणि मध्यभागी विभागणी करून शत्रूला दोन्ही बाजूने घेरले जात असे आणि ही पद्धत अतिशय प्रभावशाली ठरली आणि या युद्धामध्ये बाबरचा विजय झाला। प्रश्न क्रमांक 4, बाबरच्या तोफखान्याची मुख्य रचना कोणत्या पद्धतीवर आधारित होती? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अरबांची पद्धत, जिला रुमानी सिस्टम देखील म्हटले जाते। बाबरने बैलगाड्यांना चामड्याच्या दोरीने बांधून त्यामागे तोफा ठेवल्या होत्या, ज्याला अरबा किंवा रुमी पद्धत देखील म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 5, या युद्धामध्ये बाबरच्या प्रमुख तोफखानांचे नाव काय होते? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उस्ताद अली आणि मुस्तफा खान। उस्ताद अली आणि मुस्तफा खान हे ऑटोमन म्हणजे तुर्कस्तान मधील तज्ज्ञ होते आणि त्यांच्या तोफामुळे बाबरच्या तोफखानाने अचूक मारा केला। युद्धात मारला गेलेला दिल्ली सल्तनतचा एकमेव सुलतान कोण? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे इब्राहिम खान लोधी। इब्राहिम लोधी हा मध्ययुगीन भारतातील असा एकमेव सुलतान होता जो थेट रणभूमीमध्ये लढता लढता मारला गेला। प्रश्न क्रमांक 7, या युद्धात इब्राहिम लोधीच्या सैन्यात कोणत्या घटकाचा भरणा अधिक होता, जो तोफामुळे बिथरला? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, युद्ध हत्ती। इब्राहिम लोधीकडे सुमारे 1000 पेक्षा जास्त युद्ध हत्ती होते, परंतु तोफाच्या प्रचंड आवाजांना घाबरून हत्ती मागे फिरले आणि त्यांनी स्वतःच्याच सैन्याला तुडवायला सुरुवात केली आणि हे पानिपतच्या इब्राहिम खान लोधीच्या पराभवाचे प्रमुख कारण मानले जाते। प्रश्न क्रमांक 8, पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरच्या सैन्याची अंदाजे संख्या किती होती? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 12,000 ते 15,000। इब्राहिम लोधीच्या 1,00,000 सैन्याच्या विरोधामध्ये बाबरकडे अवघे 12 ते 15,000 प्रशिक्षित सैनिक होते। तरीही उत्तम रणनीतीमुळे बाबराने या लढाईमध्ये विजय प्राप्त केला। प्रश्न क्रमांक 9, पानिपतच्या लढाईच्या विजयाचा आनंद साजरा करताना बाबरने काबूलच्या प्रत्येक नागरिकांना काय वाटले? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चांदीचे नाणे। दिल्लीची अफाट संपत्ती मिळवल्यानंतर बाबरने काबूलमधील प्रत्येक रहिवाशाला एक चांदीचे नाणे भेट दिले होते। प्रश्न क्रमांक 10, काबूलमध्ये नागरिकांना दानशूरपणे नाणे वाटल्यामुळे बाबरला कोणती पदवी मिळाली? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी, कलंदर। बाबरने प्रत्येकाला चांदीचे नाणे वाटले आणि त्याच्या या औदार्यामुळे, दानी स्वभावामुळे लोकांनी त्याला कलंदर ही पदवी दिली। तर मित्रांनो, आजच्या पानिपतच्या लढाईच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 प्रश्न पाहिलेले आहेत। आता 11व्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला काय आहे ते कमेंट्स करून सांगायचे आहे। आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आहे, या लढाईनंतर म्हणजे पानिपतच्या लढाईनंतर बाबरला जगातील सर्वात प्रसिद्ध कोणता हिरा मिळाला? आणि या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए, दर्या-ए-नूर, पर्याय क्रमांक बी, कोहिनूर, पर्याय क्रमांक सी, होप डायमंड आणि पर्याय क्रमांक डी,
नासक डायमंड? या प्रश्नाचे जे अचूक उत्तर आहे ते तुम्हाला कमेंट्स करून सांगायचे आहे आणि उद्याच्या भागामध्ये आपण या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे आणि त्याचे स्पष्टीकरण काय आहे हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच. उद्या आपण आणखीन एका नव्या टॉपिकवर असेच नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.